नमस्कार माझ्या लाडक्या बाळांनो, मी आहे तुमची लाडकी आजी. कसे आहात सगळे? आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत. सध्या सोशल मीडियावर झुरळ खूप ट्रेंडिंग आहे, हो ना? मग झुरळाची गोष्ट ऐकायची का? एका घरात एक झुरळ आणि एक मुंगी राहत असते. झुरळाचं नाव असतं जॉनी आणि मुंगीचं नाव असतं मिनी. जॉनी झुरळ म्हणजे स्वतःला फार मोठा हिरो समजायचा आणि एकदम मी म्हणजे मी आहे ना अशा टाईपचा प्राणी. लांबच लांब मिशा, चकचकीत अंग, कामाच्या नावाने नुसती बोंबा बोंब. पण डोक्यात मात्र एकच विचार, अख्खं मार्केट आता आपलंय. मिनी मुंगी मात्र अगदी उलट, कष्टाळू, शहाणी आणि एकदम टाकटीप. हिचं कुटुंब स्वयंपाकघरातल्या एका कोपऱ्यात छोट्याशा वारुळात राहायचं. दिवसभर काम काम आणि काम. एक एक कण जमवायचा, घरी न्यायचा. संकट काळात हे जमा केलेलं अन्न खाऊन पोट भरायचं. एके दिवशी काय होतं, मिनी मुंगी कामावर निघालेली असते. तेवढ्यात जॉनी झुरळ तिच्या समोर ऐटीत येऊन उभारतो आणि मिशीवर पीळ मारत पंखाचा फडफड फडफड असा आवाज करत म्हणतो, ए काय ग मिने, काय तुझं हे आयुष्य? नुसतं उन्हातानात राब राब राबायचं. माझ्याकडे बघ, मी रात्रीच्या वेळी किचन मध्ये कसा राजासारखा फिरतो, जास्त कष्ट न करता आरामात जगतो. मिनी थांबली, शांतपणे जॉनीकडे बघत म्हणाली, अहो झुरळराव, आपलं आपलं कमवून खाल्लेलं कधीही चांगलं. आणि लक्षात ठेवा, आजीने पाहिलं नाही म्हणून पावलं, नाहीतर झाडू घेऊन आजी नेहमी तत्परच असते बरं का. हट, मला कोणीच पकडू शकत नाही. मी आहे द ग्रेट जॉनी झुरळ. हे ऐकल्यावर मिनीनं एकदम खोलवर श्वास घेतला आणि पुढे निघून गेली. काही दिवसांनी नेहमीप्रमाणे जॉनी झुरळ किचनचा अंदाज घेत होता. तिथे चालू असलेला खटाटोप त्यानं पाहिला आणि लगेच स्वतःच्या मोबाईलमध्ये त्याने व्हिडिओ काढायला चालू केलं. जॉनीने त्याच्या कॉक्रोच पार्टी नावाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर एक मेसेज टाकला आणि म्हणाला, कॉक्रोच पार्टीच्या सदस्यांनो, आज संध्याकाळी मला किचनमध्ये बासमती तांदळाचा दाणा सापडला. म्हणजेच आज आपल्या यजमानांकडं बिर्याणीचा बेत आहे. या महागाईच्या दिवसात ही संधी पुन्हा मिळणार नाही. तरी सगळ्यांनी कॉक्रोच पार्टीसाठी हजर राहावे. वेळ रात्री ठीक 12 वाजता. ठिकाण तर तुम्हाला माहीतच आहे. सगळेजण या, फॅमिलीसह या. कॉक्रोच पार्टी जिंदाबाद. रात्री 11:15 वाजल्यापासूनच झुरळांची गर्दी किचनच्या आजूबाजूला जमू लागली. भाताचे दाणे, चिकनचे उरलेले तुकडे आणि सर्वांची आवडती चिकनची हाडकं यांच्या भोवती सगळ्यांनीच कल्ला केला. फिरता फिरता जॉनीच्या एका मित्राला चॉकलेटचा तुकडा सापडला. तो तर आनंदाने अक्षरशः वेडा व्हायचा बाकी राहिला होता. कॉक्रोच पार्टी इतकी रंगात आली की कुणाला काही भानच उरलं नाही. डीजे तर नव्हता, पण एक्साइटमेंट मध्ये जॉनीने स्वतःच माईक हातात घेतला आणि मिशीवर पीळ मारत त्यानं गाणं गायला सुरुवात केली आणि सगळे एक सुरात गाऊ लागले. हम है सीधे साधे कॉकरोच कॉकरोच, हम है सीधे साधे कॉकरोच कॉकरोच, खाए काजू खाए बदाम खाए अखरोट अखरोट, हे हम है सीधे साधे कॉकरोच कॉकरोच, कॉकरोच पार्टी जिंदाबाद. गाणं म्हणता म्हणता एका झुरळाला साखरेच्या डब्याचं झाकण उघडं दिसलं. अरे वा, डेझर्टची पण सोय झाली असं म्हणत तो तिकडे चाललाच होता. पण इतक्यात खटॅक दरवाजा उघडला. लाईट चालू झाली आणि पाहतात तर काय, तिकडे उभी होती सरू आजी. हातात लांब झाडू, डोळ्यात राग आणि चेहऱ्यावर एकच भाव, या मेल्यांना सोडायचंच नाही. ही झुरळं फारच माजलीत, दाखवतेच आता इंगायांना माझा, असं म्हणत सरू आजी झुरळांकडे धावून गेली. झुरळांना विचार करायला देखील वेळ मिळाला नाही. सगळे एकत्र किंचाळले, पळा पळा. कॉक्रोच पार्टीचं रूपांतर क्षणात एका मॅरेथॉन स्पर्धेत झालं. दरवाजाच्या फटीत, खिडकीच्या बेचक्यात, बेसिन खाली जो तो आपला जीव मुठीत धरून चैरावैरा पळू लागला. चॉकलेटवर नाचणारा जॉनीचा मित्र मात्र पळूच शकला नाही, कारण चॉकलेटमध्ये पाय अडकून राहिल्यामुळं तो आजीचा पहिला शिकार बनला. आणि भाताचे दाणे जास्त खाल्ल्यामुळं सुस्त झालेलं दुसरं एक झुरळ आजीला सहज सापडलं. असं करत एक एक करून झुरळ आजीच्या चावडीत सापडू लागली. आजी फटाफट झाडूचे फटके देत झुरळांना मारत होती. अहो काजू बदाम अक्रोड तर सोडा, स्वतःचा जीव वाचतो की नाही अशी झुरळांची परिस्थिती झाली. जॉनी झुरळ कसाबसा धापा टाकत मिनी मुंगीच्या घरापाशी आला
बिस्किटलेल्या मिशा, अंगावरची सगळी चकाकी गेलेला जॉनी कळवळून मुंगीला म्हणाला, मुंगीताई वाचव मला, आजी मागं लागली. मिनी मुंगी बाहेर आली. तिने जॉनीकडे बघितलं आणि म्हणाली, तुला म्हणाले होते ना आजीपासून सावध राहा म्हणून. अगं मुंगीताई, काही बोलू नको आता मला, पहिल्यांदा मला घरात घे, जॉनी हात जोडत म्हणाला. मिनी मुंगी दयाळू होती. तिने जॉनी झुरळाला आपल्या छोट्याशा घरात लपायला जागा दिली. सरू आजी सगळीकडे शोधत राहिली, पण जॉनी काही सापडला नाही. शेवटी आजी निघून गेल्यानंतर जॉनी बाहेर आला. खांदे पडलेले, मिशा खाली झुकलेल्या. द ग्रेट जॉनी झुरळ आता एकदम शांत झालं होतं. जॉनी हळूच म्हणाला, मुंगीताई, खरंच आज मला समजलं, नुसतंच कॉक्रोच पार्टी करून आणि द ग्रेट जॉनी म्हणवून घेऊन काही होत नाही. रात्री मजा करायची, दिवसा झोपायचं, हे असलं आयुष्य जगून काय मिळवलं मी. माझे कितीतरी मित्र आज आजीबाईच्या झाडूचे बळी ठरले. जॉनीचे डोळे पाणावले होते. मिनी शांतपणे म्हणाली, झुरळराव, अजूनही वेळ गेलेली नाही, आता तरी शहाण्यासारखं वागा. नेहमी लक्षात ठेव, कष्टाची भाकरी कधीच शिळी होत नाही, पण शॉर्टकटने मिळवलेलं पंचपक्वान्न मात्र कधीही संपू शकतं. जॉनीनं मान डोलावली. त्याच्या मिशा अजूनही खाली होत्या, पण डोळ्यात आता एक वेगळीच चमक होती. उद्यापासून नवीन सुरुवात, तो हळूच पुटपुटला. मिनी हसली आणि म्हणाली, आणि हो, पुढच्या वेळी कॉक्रोच पार्टी करायची असेल तर स्वतः जेवण बनवून करायची, दुसऱ्याच्या भरवशावर नाही, कळलं का. त्यावर जॉनी झुरळ काहीच म्हणाला नाही, फक्त हसला अगदी मनापासून. तर बाळांनो, या गोष्टीतून आपण काय शिकलो? आपल्या आयुष्यात मेहनतीला पर्याय नाही. आळस झटकून देऊन आपण नेहमी मेहनतीसाठी तयार असलं पाहिजे, अगदी मुंगीसारखं. आणि भविष्याचा विचार करून आज आवश्यक असलेली मेहनत केली तरच आपलं आयुष्य भविष्यात आरामदायी बनतं. तर बाळांनो, आजची गोष्ट आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आमच्या लाडकी आजी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन गोष्टीसह. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा. बाय.